बघा किती मऊ आणि लुसलुशीत झाले आहे ते पालक पराठे. हाताने दाबले तरी एकदम सॉफ्ट. दही आणि उकडलेल्या पालकमुळे खूप छान होतात पराठे. हे पराठे नाश्ता, डबा किंवा प्रवासासाठी एकदम परफेक्ट आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत हेल्दी पालक पराठे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 200 ग्राम पालक घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून 2 मिनिट गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आपल्याला. फक्त 2च मिनिट उकळून घ्यायची आहे. जर जास्ती उकळली तर त्याचा कलर बदलतो, रंग टिकून राहत नाही आणि उकळून आपल्याला लगेच थंड पाण्यामध्ये घालायची आहे, म्हणजे त्याचा रंग टिकून राहतो. तर आता एका वाट्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते आहे. तर मी इथे मिक्स पीठ घेत आहे. तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठाचं बनायचं आहे तर गव्हाच्या पिठाचंही बनवू शकता. आणि अर्धा वाटी नाचणीचं पीठ घेतली आहे. नाचणीचं पीठ खूप जास्ती पौष्टिक असते आणि अशा प्रकारे केलं तर नकळत खाल्ल्याही जाते. आता आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. तिखट, मीठ, हळद. तर इथे 1 टेबलस्पून मी तीळही घालत आहे. तीळमुळे छान टेस्ट येते पराठ्याला. आणि थोडासा ओवा पण घालायचा आहे. आपल्याला ओवा असा छान चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा छान सुगंध येतो. आणि 1 छोटी वाटी दही पण घालायचं आहे. दहीमुळे पराठे खूप सॉफ्ट होतात. आता आपली पालक थंडी झाली आहे. त्याचा पेस्ट करून घ्यायचा आपल्याला. पालक आणि जिरं, 4 ते 5 मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. आता आपल्याला याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला पेस्ट आणि कोथिंबीर घालून पीठ असं छान घट्ट मळून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला पीठ. तर पाण्याची गरज असली तर आपल्याला पाण्याचाही वापर करायचा आहे, पण जरा जपूनच करायचा आहे पाण्याचा वापर. तर मी इथे मिक्सर जारमध्येच पाणी घातलं आहे, म्हणजे आपलं पेस्टही वाया जाणार नाही. आणि त्याच पाण्याने आता मळून घेते आहे. आता आपलं पीठ छान मळून झालं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं तेल घालून याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झाकून ठेवल्यामुळे पीठही छान मऊ होतं आणि आपले पराठेही छान मऊ राहतात भरपूर वेळपर्यंत. तर बघा आता 10 मिनिट झाले आहेत. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला पराठे करायचे आहेत तशा प्रकारे तुम्ही गोळे करून घ्या. तर आता आपले गोळे पण तयार झालेले आहे. आता आपण एक एक करून पराठे लाटून घेऊया. तर मी इथे आपण तेलाची जशी चपाती करतो ना तशाच प्रकारे पराठे लाटून घेते आहे. म्हणजे मध्ये थोडं तेल लावून, यामुळे छान लेअर पण येते आणि भरपूर वेळ सॉफ्ट राहतात पराठे. अशा प्रकारे जर केले ना आपण पराठे तर भरपूर वेळ सॉफ्ट पण राहतात. थोडं पीठ लावून याला आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे. जास्ती पातळ पण नको आणि जास्ती जाड पण नको, मीडियम असे लाटून घ्यायचे आहे. तवा छान गरम झाला की नंतरच आपल्याला तव्यावरती पराठा टाकायचे आहे.
एक साईडने थोडा पराठा भाजून झाला की आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे आणि जास्त उलटपुलट नाही करायचा. जर आपण जास्त उलटपुलट केला ना पराठा तर कडक होतो पराठा. तर आता आपल्याला पराठ्याला चम्मचच्या सहाय्याने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तर मी इथे तूप लावते आहे. अगदी थोडं थोडं वापरते आहे. जर तुम्ही प्रवासासाठी नेत असाल तर कमीच वापरा तेल किंवा तूप. तेल लावून असं छान असं भाजून घेते आहे. एक साईडने भाजून झालं आहे तर त्या साईडने पण तूप लावून घेते आहे. तर आता आपला मऊ लुसलुशीत पालक पराठा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला आता बाकीचे पण पराठे लाटून घ्यायचे आहे. तर आता आपले गरमागरम मऊ लुसलुशीत पालक पराठे तयार आहे. तुम्ही हे पराठे दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा चटणीसोबतही सर्व करू शकता. आणि खास गोष्ट म्हणजे हे नाश्त्यासाठी, डब्यासाठी आणि प्रवासासाठी एकदम परफेक्ट आहे. तर आजची ही हेल्दी पालक पराठे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही अस्सल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.